नमस्कार मित्रांनो. जेव्हा तुमचे स्वतःचे रक्ताचे नातेवाईक तुमच्या दारावर येऊन तुमच्या पाठीत वार करायला तयार होतात, तेव्हा आपण कुठे जायचे? त्या सकाळी विकासवरही असेच एक संकट आले. घर नेहमीप्रमाणेच शांत होते. विकास त्याच्या दुकानात जाण्याची तयारी करत होता आणि त्याची पत्नी सुनीता ही स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघांनाही हे माहीत नव्हते की त्यांच्या दारावर येणारी व्यक्ती ही त्यांच्या आयुष्यात एक वादळ आणेल. एक असे वादळ ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नसेल. 35 वर्षांचा विकास, जो दररोज सकाळी 7 वाजता त्याच्या छोट्या किराणा दुकानात येत असे आणि रात्री 9 वाजेपर्यंत काम करत असे, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला 2 वेळचे अन्न मिळेल. विकासने दार उघडले आणि दुकानात जाण्यासाठी बाहेर पडताच एक टॅक्सी दारासमोर आली. त्याच्या दोन्ही बहिणी सीमा आणि रेखा टॅक्सीतून बाहेर पडत होत्या. इतक्या महिन्यानंतर अचानक त्यांना एकत्र पाहून विकासाला खूप आनंद झाला. दोन्ही बहिणींनी सुद्धा हसत भावाला मिठी मारली. पण त्या दोघींच्या हास्यात पूर्वीसारखी उबदारता नव्हती. विकासने त्यांच्या बा उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन जाऊ लागला. सुनीता, बघ कोण आले आहे. रेखा आणि सीमा आल्या आहेत. सुनीता स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर पडली आणि मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही सगळे ठीक आहोत वहिनी, रेखाने थोडक्यात उत्तर दिले. तिच्या आवाजात थोडी औपचारिकता होती. विकासने लगेच दुकानात जाण्याचा विचार बदलला. मी आज थोडा उशिराने दुकानात जाईन. माझ्या बहिणी खूप दिवसांनी घरी आल्या आहेत. सुनीता, त्यांच्यासाठी आज काहीतरी छान खाण्यासाठी बेत बनव. पण त्याआधी चहा बनव. मी बाजारातून जिलेबी आणि समोसे घेऊन येतो. खोलीत असलेल्या त्यांच्या आई सुमित्राजी आवाज ऐकताच उठून बसल्या. सुनीताने त्यांना व्हीलचेअरवरून उठून बसण्यास मदत केली आणि खोलीच्या बाहेर आणले. तिच्या दोन्ही मुलींना एकत्र पाहून तिने त्या दोघींनाही मिठी मारली. माझ्या मुली किती दिवसांनी आल्या आहेत. तुम्हा दोघींना आज आठवण आली का तुमच्या म्हाताऱ्या आईची? नाहीतर तुम्ही दोघीही तुमच्या कुटुंबात इतक्या गुंतून गेला आहात की तुम्हाला फोन करायलाही वेळ नाही. आज तुम्ही आलात हे बरे झाले. तुम्हा दोघींचीही खूप आठवण येत होती. घरातले वातावरण अगदी उत्साही होते. विकास बाजारातून गरम नाश्ता घेऊन परतला. सगळे अंगणात बसून गप्पा मारू लागले. विकास त्याच्या बहिणींसोबतचे जुने दिवस आठवत होता, पण त्याला काहीतरी गडबड आहे असे वाटत होते. दोन्ही बहिणी हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र गांभीर्य आणि एक अव्यक्त ओझे असल्यासारखे वाटत होते. मी त्यांना सगळे काही ठीक आहे ना असे विचारत होतो. कदाचित प्रवासाचा थकवा असेल असे मला वाटले. सुमारे 1 तासाच्या संभाषणानंतर अचानक एक विचित्र शांतता पसरली. मोठी बहीण सीमाने एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रथम रेखाकडे पाहिले आणि नंतर विकासच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली, विकास भाऊ, आम्ही आज इथे खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आलो आहोत. तिच्या आवाजात एक गंभीरता होती, ज्यामुळे विकासच्या हृदयात एक अस्पष्ट थरकाप उडाला. हो सीमा, मला सांग, काय झाले आहे? सगळे ठीक तर आहे ना? सीमाने तिची धाकटी बहीण रेखाकडे पाहिले, जणू काही ती तिची संमती मागत होती. आणि मग म्हणाली, भाऊ, आपल्या वडिलांच्या या घरावर आणि दुकानावर आमच्या दोघींचाही समान हक्क आहे आणि कायदा आम्हाला हा अधिकार देतो. आम्हाला या घरात आणि दुकानात आमचा समान वाटा हवा आहे. हे वाक्य जणू काही घरातील शांत वातावरणात एका बॉम्बसारखे आदळले. क्षणभर एक खोल शांतता पसरली. विकास त्याच्या बहिणीकडे पाहत राहिला. त्याचा आवाज थरथरला. रेखा पुढे म्हणाली, भाऊ, आम्ही स्पष्टपणेच बोलतो. 2005च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलाइतकाच समान हक्क आहे आणि हे राहते घर आमच्या वडिलांच्या कमाईने बांधले गेले आहे. ज्या दुकानाचे तुम्ही एकमेव मालक आहात ते देखील आमच्या वडिलांनी खरेदी केले आहे. हे सर्व बहिणींच्या तोंडून ऐकून विकासला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. तो थरथर कापत म्हणाला, नाही सीमा, ते दुकान माझ्या मुलांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि हे घर ही आमची जागा आहे. आम्ही सर्व कुठे जाणार? बहीण म्हणाली, आम्हाला हे सर्व माहीत नाही. आम्हाला फक्त आमचा वाटा हवा आहे.
तेवढ्यात आई सुमित्रा कडक आवाजात म्हणाली, गप्प बस सीमा. आणखी एक शब्दही पुढे बोलू नकोस. सुमित्रा, जिला तिच्या मुलींचे शब्द ऐकून तिच्या आत ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटले. वाटा? तुम्हाला दोघींनाही कसला वाटा हवा आहे? हे घर आणि दुकान कोणी वाचवले हे तुम्ही विसरलात का? हा तुझा भाऊ आहे. सीमाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. आई, तुला समजणार नाही. मला समजणार नाही. तिच्या आईचा आवाज मोठा झाला. अरे, तुला माझ्यापेक्षा जास्त कोण समजणार आहे? तुझ्या भावाने तुझ्यासाठी किती त्याग केला आहे याची तुला कल्पना तरी आहे का? जेव्हा तुझे वडील गेले तेव्हा हा विकास फक्त 16 वर्षांचा होता. त्याने तुमच्यासाठी त्याचे शिक्षण सोडले, त्याची स्वप्ने सोडली, जेणेकरून तुम्ही दोघीही अभ्यास करू शकाल. त्याने त्याचे तारुण्य या दुकानात कष्ट करत घालवले, जेणेकरून तुमच्या लग्नात कोणतीही कमतरता पडू नये. सुमित्राचा आवाज बोलताना थरथरत होता. तुम्हा दोघींचीही लग्न असेच झालेले नाही. त्याने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला. तुम्ही दोघीही तुमच्या सासरच्या घरात सन्मानाने राहू शकाल म्हणून त्याने लोकांकडून कर्ज घेतले, जेणेकरून तुमच्या सासरच्या घरात कोणीही म्हणू नये की तुमच्या आईवडिलांनी तुमच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. आणि आज तुम्ही तुमच्या भावाचे घर आणि दुकान हिसकावून घेण्यासाठी इथे आला आहात. विकासच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याच्या आईच्या भावनिक शब्दांचा दोन्ही मुलींवर कोणताही परिणाम झाला नाही. सीमा निर्लज्जपणे म्हणाली, आई, विकासने आमच्यासाठी जे काही केले ते त्याचे कर्तव्य होते. त्याने तेच केले जे एक भाऊ त्याच्या बहिणींसाठी करतो. आणि आम्ही येथे भीक मागत नाही आहोत. आम्ही आमचे कायदेशीर हक्क मागत आहोत. हे ऐकून विकास निराश झाला. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीवर वार केले आहे. ज्या बहिणींच्या हास्यासाठी त्याने असंख्य गरजा बलिदान दिल्या होत्या, ज्यांच्या आनंदासाठी त्याने आपले तारुण्य दुकानात दिवसरात्र मेहनत करून घालवले होते, त्याच बहिणी आता त्याला वेगळे करत होत्या, त्याला बेघर करण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात सीमाचा फोन वाजला. ती उठली आणि अंगणाच्या एका कोपऱ्यात बोलण्यासाठी गेली. दुसरीकडून तिचा नवरा बोलत होता. मी तुला सांगितले आहे की काय करायचे आहे. सीमा म्हणाली, नाही, तो अजूनही वाटणीसाठी सहमत नाहीये. तुम्ही काळजी करू नका. मी कोणत्याही किमतीत माझा वाटा सोडणार नाही. तो इतक्या मोठ्या घरात आणि भरभराटीच्या दुकानात स्वतःचा आनंद घेत आहे. मी माझा वाटा घेतल्याशिवाय राहणार नाही. सुमित्राजींनी पुन्हा प्रयत्न केला. हे बघ सीमा, तुझ्या भावाने आतापर्यंत तुझ्यासाठी सर्व काही केले आहे. तुझ्या सर्व संकटांमध्ये तो तुझ्या पाठीशी उभा राहिला. तुझ्या वडिलांच्या निधनानंतर त्याने एकट्याने हे घर सांभाळले, माझी काळजी घेतली. माझ्या आजाराचा खर्च खूप आहे तरीही त्याने कधीही तक्रारही केलेली नाही. तुझी वहिनीही माझी पूर्ण काळजी घेते. तुझ्या आईवडिलांचे घर समृद्ध आहे याचा तुला आनंद व्हायला हवा. त्याऐवजी तू मालमत्तेत वाटा मागत आहेस. थोडी तरी लाज बाळगा तुम्ही दोघी. पण दोन्ही बहिणींनी कोणाचे काही ऐकले नाही. जणू काही त्यांनी त्यांचा विवेक आणि सर्व लाज घरीच सोडली होती. विकास, भावनिक होऊन काही फायदा होणार नाही. आम्हाला पैशांची गरज आहे. आम्हालाही मुले आहेत आणि त्यांचे भविष्य आहे. कृपया हे घर आणि दुकान विकून टाका आणि त्यातून जे काही पैसे मिळतील ते आपण तिघेही समान वाटून घेऊ. विकासने अविश्वासाने विचारले, मी माझ्या वडिलांच्या आठवणींना का विकावे? मी माझ्या आई, पत्नी आणि माझ्या मुलांसह बेघर व्हावे का? रेखा म्हणाली, जर तुम्हाला ते विकायचे नसेल तर तसे आम्हाला सांग. पण आमचा वाटा आम्हाला पाहिजे. आमच्याकडे जास्त वेळ नाही. जर तुम्ही एका आठवड्यात निर्णय घेतला नाही तर आम्हाला कोर्टात जावे लागेल. कोर्ट? हा शब्द ऐकून विकासच्या मनात थरकाप उडाला. त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे स्वतःचे रक्त, त्याच्या स्वतःच्या बहिणी त्याला कोर्टात खेचण्याची धमकी देत आहेत. काही वेळापूर्वीच विकास त्याच्या बहिणींच्या येण्याने अगदी आनंदी होता आणि त्याच अंगणात तो आता त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचे तुकडे होताना पाहत होता. दोन्ही बहिणींनी त्यांचे बोलणे सांगून निघून गेल्या. विकास जमिनीवर बसला. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःशीच म्हणू लागली, देवा, हे सर्व काय होऊन बसले? मला माहीत नव्हते
की मी मुलींना नाही तर सापांना जन्म दिला आहे, जे नंतर त्यांच्याच भावावर वार करतील. काही दिवस कसे तरी गेले. घरात एक विचित्र शोककळा पसरली होती. कोणीही कोणाशीही या विषयावर बोलले नाही. विकास दुकानात जायचा, पण त्याचे काही कशात लक्ष लागत नव्हते. त्याच्या बहिणींचे "आपण कोर्टात जाऊ" हे शब्द त्याच्या हृदयाला बाणांसारखे टोचत होते. एका आठवड्यानंतर दुपारच्या शांततेत एक आवाज आला. विकास भाऊंचे पत्र आहे. तो पोस्टमन होता. पण त्याच्या हातातला अधिकृत लिफाफा पत्र नव्हते, तर नातेसंबंध नष्ट करण्याचा एक आदेश होता. थरथरत्या हातांनी विकासने लिफाफा उघडला. आत कोर्टाचा शिक्का मारलेले कागद होते. त्याच्या डोळ्यांनी जे वाचले त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या 2 बहिणींनी त्याच्याविरुद्ध मालमत्तेत वाटा मागण्यासाठी खटला दाखल केला होता. विकासच्या हातातून ते पत्र खाली जमिनीवर पडले आणि खुर्चीवर कोसळला. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही चमकले. त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवला, जो अनेकदा म्हणायचा, "माझ्या मुली माझा अभिमान आहेत, जे माझे नाव सासरी उज्ज्वल करतील." आज त्याच मुली वडिलांनी बांधलेल्या घराचा पाया हलवण्याचा प्रयत्न करत होत्या. मग त्याला एक अस्पष्ट दृश्य आठवले. अनेक वर्षांपूर्वीचा तो दिवस, जेव्हा त्याची मोठी बहीण सीमा कॉलेजमधून परतताना एका भयानक अपघातात ती जखमी अवस्थेत रक्ताने माखलेली होती. ही बातमी मिळताच विकास त्याच्या दुकानाचे शटर बंद करून वेड्यासारखा पळत होता. डॉक्टर म्हणाले होते, "आम्हाला ताबडतोब ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे, नाहीतर आम्ही तिला वाचवू शकणार नाही." ओ निगेटिव्ह एक अतिशय दुर्मिळ रक्तगट, जो विकासचा सुद्धा रक्तगट होता. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने क्षणभरही विचार केला नव्हता. काही वेळातच त्याने त्याचे रक्त त्याच्या बहिणीसाठी कोणताही विचार न करता तिला एक नवीन जीवन दिले होते. सीमा शुद्धीवर येईपर्यंत तो तिच्या पलंगाजवळून दूर गेला नाही. आणि आज तीच बहीण, जिच्या नसा त्याने दान केलेल्या रक्ताने वाहत होत्या, जे त्याचे रक्त शोषून घेण्याचा प्रयत्न करत होती. फक्त या विटा, दगड आणि कागदाच्या तुकड्यांसाठी. या दिवसासाठी मी माझ्या बहिणीचा जीव वाचवला होता का? फक्त त्याबद्दल विचार करत असताना विकासच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तो जमिनीवर बसून रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई सुमित्रा बाहेर आली. न्यायालयाच्या नोटीसबद्दल ऐकताच आई रडू लागली, "माझ्याच मुली हा दिवस आपल्याला कसा दाखवू शकतात? मी माझ्या पोटात वाढवलेली मुलगी आज माझ्या मुलाची शत्रू बनली आहे. देवा, तू मला तुझ्याकडे घेऊन गेला असतास तर बरे झाले असते." घरात गोंधळ माजला. विकासला पूर्णपणे तुटलेले, एकटे वाटू लागले. तेवढ्यात त्याची पत्नी सुनीता पुढे आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विकासने तिच्याकडे पाहिले तेव्हा सुनीताच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक विचित्र धाडस होते. तिने विकासचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, "काळजी करू नका. तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या सोबत आहे. आपण मिळून या वादळाला एकत्र तोंड देऊ." सुनीताने जमिनीवर पडलेले कागदपत्रे उचलली आणि विकासच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "तुमच्या बहिणींनी कायद्याचा मार्ग निवडला आहे, म्हणून आपण सुद्धा कायद्यानेच लढू. देवावर विश्वास ठेवा. देवापेक्षा मोठा न्याय नाही. त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे आणि न्याय हा नक्कीच होईल." सुनीताच्या शब्दांनी विकासला थोडे धाडस मिळाले, पण त्याचे हृदय आतून खचले होते. आज तो दिवस होता ज्याची विकासला गेल्या आठवड्यापासून भीती वाटत होती. विकास गुन्हेगारासारखा कचेरीत उभा होता. हो, एक गुन्हेगार, ज्याचा गुन्हा असा होता की तो त्याच्या बहिणींवर खूप प्रेम करत होता. त्याचा गुन्हा असा होता की त्याने त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी सर्वस्व त्याग केले होते. आणि त्याच्या समोर कचेरीत त्याच्या दोन्ही बहिणी सीमा आणि रेखा उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. त्यांच्या डोळ्यात फक्त एक दृढनिश्चय होता, त्यांचे हक्क मिळवण्यासाठी. विकासने त्यांना पाहिले तेव्हा त्याने स्वतःला विचारले, या त्याच बहिणी आहेत ज्यांची तो बोटे धरून जत्रेत घेऊन जायचा. या त्याच बहिणी आहेत ज्या लहानपणी त्याच्या मागे धावत भाऊ भाऊ असे म्हणत असायच्या. न्यायालयीन कामकाज सुरू झाले. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर आपले खटले सादर केले. ते त्यांचे युक्तिवाद सादर करत होते. तेवढ्यात अनुभवी असलेल्या न्यायाधीशांनी विकासकडे पाहिले आणि विचारले, "श्री विकास, जेव्हा कायदा मुलींना
त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार देतो तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा हक्क का नाकारत आहात? विकासचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क नाकारत नाहीये. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, पण माझ्या बहिणी त्या दुकानात त्यांचा वाटा मागत आहेत, ज्यामुळे मला 2 वेळचे जेवण मिळते. ते दुकान माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करते. विकासचा आवाज आता थरथरत होता. न्यायाधीश, माझ्या बहिणी माझ्या वृद्ध आणि आजारी आईच्या आणि माझ्या मुलांचे राहण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या घरात वाटा मागत आहे. जर हेही विभागले गेले तर आम्ही सर्व कुठे जाणार? न्यायाधीश साहेब, त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो पुढे म्हणाला, जज साहेब, मी फक्त 16 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांची तब्येत बिघडू लागली. ते दुकानात जाऊ शकत नव्हते. त्या कोवळ्या वयात, जेव्हा माझ्या वयाची मुले त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खेळण्यात आणि अभ्यासात व्यस्त असायचे, तेव्हा मी आमचे दुकान सांभाळायचो. मी माझ्या वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत असे. रात्रभर जागी राहायचो आणि त्याच वेळी मी घराची सुद्धा काळजी घेत असे. विकासने त्याच्या बहिणींकडे पाहिले आणि म्हणाला, मी माझे शिक्षण अर्ध्यावर सोडले जेणेकरून मी माझ्या बहिणींचे शिक्षण चालू ठेवू शकेन. जरी मी 12वी उत्तीर्णही होऊ शकलो नाही, मी माझ्या दोन्ही बहिणींना कॉलेजमध्ये पाठवले जेणेकरून त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासू नये. त्यांचे चांगल्या ठिकाणी लग्न व्हावे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांची कमतरता जाणवू नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी त्यांच्या लग्नात माझ्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला. मी लोकांकडून व्याजावर पैसे घेतले, पण मी कोणतीही कमतरता ठेवली नाही. आज मी एक छोटे दुकान चालवतो आणि या दोघी बहिणी, ते त्यांच्या घरात विलासी जीवन जगतात. पण जज साहेब, आतापर्यंत मी माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग केला आहे, पण आता मी माझ्या कुटुंबालाही सर्व आनंदांपासून वंचित ठेवू का? तेवढ्यात विरोधी वकील एक तीक्ष्ण आणि कडक आवाजात उपहासाने म्हणाला, आक्षेप आहे न्यायाधीश महाराज. यात तक्रार करण्यासारखे काय आहे? विकासने जे काही केले ते प्रत्येक मुलगा आणि भाऊ त्यांच्या कुटुंबासाठी करतो. त्याने काहीही मोठे साध्य केलेले नाही, ते त्याचे कर्तव्य होते. हे ऐकून विकासचा वकील लगेच उभा राहिला. मला आक्षेप आहे न्यायाधीश महाराज. माझा विद्वान मित्र कदाचित हे विसरत असेल की कर्तव्य हे दोन्ही बाजूंनी केले जाते. माझ्या क्लायंटने 10 वर्षांपूर्वी त्याची मोठी बहीण सीमाच्या लग्नात किमान 12 लाख रुपये आणि 7 वर्षांपूर्वी त्याची धाकटी बहीण रेखाच्या लग्नात किमान 14 लाख रुपये खर्च केले. कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी, विशेषतः मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी, ही काही छोटी रक्कम नाही आहे. आणि त्यांच्या लग्नानंतरही विकासने प्रत्येक प्रसंगी त्यांना सर्व काही उदारतेने दिले. आनंदात असो वा दुःखात, तो कधीही त्याच्या जबाबदाऱ्यांपासून दूर गेला नाही. न्यायाधीशांनी सहमती दर्शवत मान हलवली. विकासच्या वकिलाने पुढे म्हटले, न्यायाधीश महाराज, माझ्या क्लायंटचे कुटुंब अजूनही साधे जीवन जगते. त्याची मुले अजूनही सरकारी शाळांमध्ये शिकतात, तर त्याच्या दोन्ही बहिणी एका आलिशान परिसरात राहतात. पण या सर्वांचा सीमा आणि रेखावर काहीही परिणाम झाला नाही. सीमा त्याच निर्लज्ज आणि थंड वृत्तीने म्हणाली, न्यायाधीश महाराज, या भावनिक बाबी महत्त्वाच्या नाहीत. आम्ही फक्त कायद्याने जे सांगितले आहे तेच मागत आहोत. तुम्ही आमचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. हे ऐकून विकासचा संयम तुटला. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू नाही तर वादळ वाहत होते. तो जवळजवळ ओरडला, जज साहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या पतीच्या व्यवसायात जेव्हा त्यांना खूप नुकसान झाले आणि त्यामुळे तो लाखो रुपयांचा कर्जबाजारी झाला, तेव्हा त्याने मदतीसाठी कोणाला हाक मारली. मी त्यांना बँकेकडून कर्ज घेऊन त्यांना मदत केली आणि मी अजूनही त्यांना काढून दिलेल्या त्या कर्जाचे हप्ते भरत आहे. 2 महिन्यांचे हप्ते अजून बाकी आहेत. विकासने थरथरत्या बोटाने त्याची धाकटी बहीण रेखाकडे इशारा केला आणि रेखा, जेव्हा तुझा मुलगा गंभीर आजारी पडला होता आणि डॉक्टरांनी असे सांगितले होते की जर त्याचे ऑपरेशन लगेच झाले नाही तर तो जगू शकणार नाही, उपचारांसाठी लाखो रुपये लागतील, तेव्हा तू कोणाचा दरवाजा ठोठावलास? विकासचा आवाज आता थरथरत होता. माझी पत्नी सुनीता, हिने कोणताही विचार न करता
तिच्या आईने तिला दिलेले तिचे सर्व लग्नाचे दागिने तिने माझ्यासमोर ठेवले। त्यावेळी ती म्हणाली, रेखाताईच्या मुलाचे प्राण वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे, दागिने यावेळी महत्त्वाचे नाही आहेत। त्यावेळी मी सुनीताचे दागिने गहाण ठेवून तुमच्या मुलाचे प्राण वाचवले, तुम्हाला मदत केली। आणि जज साहेब, मी आजपर्यंत ते दागिने परत मिळवू शकलो नाही। ते अजूनही सोनाराच्या दुकानात गहाण पडले आहेत। ते पहा, माझ्या पत्नीच्या हातात दागिने म्हणून काचेच्या बांगड्या आहेत, तर माझ्या दोन्ही बहिणींच्या हातात सोन्याच्या बांगड्या आहेत। कोर्टातील सर्वांना विकासच्या बोलण्यातले सत्य दिसले। निराश होऊन विकास गुडघे टेकून रडू लागला। त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते। कोर्टात शब्दांपलीकडे शांतता पसरली। उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होते। न्यायाधीशांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले। मग त्यांनी सीमा आणि रेखाकडे गंभीरपणे पाहिले आणि विचारले, तुमचा भाऊ विकास जे काही सांगत आहे, हे खरे आहे का? तुमच्या भावाने तुमच्या पतीचा व्यवसाय वाचवण्यासाठी त्याच्या घरावर कर्ज घेतले होते का? आणि रेखाजी, तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या बायकोने तिचे दागिने गहाण ठेवले होते का? दोन्ही बहिणींचे डोळे लाजेने खाली पडले आणि चेहरे फिके पडले। त्यांना बोलता येत नव्हते। रेखाने फक्त सहमतीने दर्शवत मान हलवली। न्यायाधीशांनी त्याची दखल घेतली। मग दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला। न्यायाधीशांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले आणि नवीन तारीख निश्चित केली। विकास कोर्टातून घरी परतला तेव्हा दारात त्याची वाट पाहत असलेली त्याची आई सुमित्रा, विकासचा चेहरा पाहूनच तिला सर्व काही समजले। विकासने कोणाकडेही पाहिले नाही। तो जिवंत प्रेतासारखा त्याच्या खोलीत गेला आणि आतून दार लावून घेतले। थोडा वेळ घरात शांतता होती आणि मग खोलीतून रडण्याचा आवाज आला, जो हळूहळू रडण्यात बदलला। आज त्याचा सर्व संयम, त्याच्या सर्व वेदना अश्रूंमधून बाहेर येत होते। त्याला त्याच्या बहिणींचे दगडासारखे चेहरे, विरोधी वकिलाचा उपहास आठवला। तो पूर्णपणे असहाय्य होता। दाराबाहेर उभे राहून सुनीता आणि सुमित्राचे मन बुडाले होते। विकासला त्यांनी कधीच इतके तुटलेले पाहिले नव्हते। हा तो माणूस होता जो संपूर्ण कुटुंबासाठी दगडासारखा उभा होता आणि आज तो दगड वाळूसारखा कोसळत होता। तेवढ्यात 8 वर्षांचा रोहन आणि 6 वर्षांची रिया, जे शाळेतून घरी आले होते, त्यांच्या वडिलांना खिडकीतून रडताना पाहून त्यांच्या छोट्याशा जगात भूकंप झाल्यासारखे वाटले। ते त्यांच्या वडिलांना एक सुपरहिरो मानत होते, अशी व्यक्ती जी कधीही कमकुवत असू शकत नाही। त्यांना रडताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्यांनी दार ठोठावले। बाबा, दार उघडा। थोड्या वेळाने विकासने दार उघडले। ते हात धरून आत गेले। त्यांच्या लहान हातात त्यांनी लाल मातीच्या पिगी बंका धरल्या होत्या, जिथे ते गेल्या वर्षभरापासून चॉकलेट आणि खेळण्यांसाठी त्यांच्या खिशातील पैसे वाचवत होते। रोहनने अगदी निरागसपणे विचारले, बाबा, तुम्ही का रडताय? विकासने अश्रू पुसले आणि मुलांकडे पाहिले। त्यांच्या निरागस डोळ्यात त्याच्याबद्दलची काळजी पाहून त्याचे हृदय आणखीनच तुटले। तो काहीच बोलू शकला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला। तेवढ्यात रोहनने त्याच्या आणि रियाच्या पिगी बंका पुढे केल्या आणि म्हणाला, बाबा, काळजी करू नका। आमच्या दोन्ही पिगी बंका घ्या, त्यात खूप पैसे आहेत। हे सर्व पैसे त्या काकूंना द्या आणि तिला सांगा की तुम्हाला आता त्रास देऊ नका, पण कृपया रडू नका। तुम्ही रडता तेव्हा आम्हाला ते आवडत नाही। एका बाजूला त्याच्या स्वतःच्या बहिणी होत्या, ज्यांचा लाखो रुपये देऊनही त्यांचा लोभ कायम होता, आणि दुसऱ्या बाजूला त्याची निष्पाप मुले होती, जी त्यांच्या वडिलांच्या हास्यासाठी त्यांच्या लहान बचती, त्यांच्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या त्यांच्या पिगी बंका बलिदान देण्यास तयार होती। विकास आता ते सहन करू शकला नाही। त्याने दोन्ही मुलांना आपल्या छातीशी धरून रडू लागला। जणू काही त्या निष्पाप मुलांमधून त्याचे हरवलेले धैर्य परत मिळवण्याचा प्रयत्न करत होता। पुढील न्यायालयीन सुनावणीची तारीख आली। वकिलांमध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला। विकासचे वकील त्याच्या सक्ती आणि त्यागांबद्दल युक्तिवाद करत होते। मग विरोधी वकिलाचा आवाज न्यायालयात गुंजला, आक्षेप आहे न्यायाधीश महाराज, हे न्यायालय आहे, दैनिक सोप ऑपेरा नाही। वादविवाद शिगेला पोहोचला होता। वातावरण तणावपूर्ण होते। न्यायाधीश दुविधेत होते। त्यांना कायदा आणि मानवता यांच्यातील अंतर स्पष्टपणे दिसत होते। तेवढ्यात न्यायालयाचा दरवाजा उघडला।
सर्वांचे लक्ष वेधले गेले. एक कमकुवत पण दृढनिश्चयी वृद्ध महिला व्हीलचेअरवरून आत येत होती. ती म्हणजे विकास आणि 2 मुलींची आई सुमित्राजी होती. त्यांच्या मागे त्यांची सून सुनीता होती. सुमित्राजीच्या प्रवेशाने संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. विरोधी वकिलाला सुमित्राजीला पाहून संधीची जाणीव झाली. तो उभा राहिला आणि उपहासाने हस्त म्हणाला, हे पहा न्यायाधीश महाराज, एक नवीन युक्ती. भावनिक कथा काम करत नसताना तुम्ही तुमच्या आजारी आईला न्यायालयात आणले आहे का? हा एक भावनिक ब्लॅकमेल करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. हे ऐकून आतापर्यंत गप्प राहिलेल्या सुमित्राने वर पाहिले. तिच्या व्हीलचेअरवरून ती थरथरत्या पण ठाम आवाजात म्हणाली, नाही वकील साहेब, मी माझ्या मुलाची वकिली करण्यासाठी किंवा कोणालाही भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी येथे आले नाही. मी येथे संपूर्ण सत्य न्यायालयात मांडण्यासाठी आले आहे. आणि सत्य हे आहे की माझा मुलगा एक अतिशय सभ्य आणि चांगला माणूस आहे, जो कधीही कोणाचेही हक्क हिसकावून घेण्याचा विचारही करणार नाही. तिने तिच्या मुलींकडे पाहिले आणि म्हणाली, खरे तर हे आहे की लग्नानंतरही त्याने त्याच्या बहिणींना प्रत्येक पावलावर मदत केली. पण जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. विकासने माझ्या आजारावर लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याच्याकडे पैसे नसतानाही त्याने माझ्या उपचारासाठी कर्ज काढले. पण माझ्या या लाडक्या मुली, ज्यांना आज मालमत्तेत वाटा हवा आहे, त्यांनी एकदाही मला विचारले नाही की आई, तू जिवंत आहेस की मेलीस? तिचा आवाज वेदना आणि रागाने भरलेला होता. जर माझ्या मुलींना माझ्या पतीच्या मालमत्तेत वाटा हवा असेल तर त्यांना प्रथम माझ्या मुलाच्या विकासच्या कर्जात वाटा द्यावा लागेल. स्वतःचे घर वाचवण्यासाठी या घरावर घेतलेले कर्ज त्या फेडतील का? माझ्या आजारावर झालेल्या खर्चात त्या वाटा देतील का? न्यायाधीश साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्ही मला सांगा, अधिकार फक्त एकतर्फी असतो का? जेव्हा जबाबदारीची वेळ आली तेव्हा या दोघींनी सहजपणे टाळले आणि म्हटले, तो आमचा भाऊ आहे आणि ते त्याचे कर्तव्य आहे. आणि आज जेव्हा मालमत्तेचा प्रश्न आला तेव्हा तुम्हाला कायदा आठवला का? जर कर्तव्य फक्त मुलाचे असेल तर अधिकार देखील फक्त मुलाचाच असला पाहिजे. न्यायाधीश महाराज. वादळापूर्वी येणाऱ्या शांततेप्रमाणे न्यायालयात शांतता पसरली. विरोधी वकिलाकडे कोणतेही उत्तर नव्हते. न्यायाधीशांनी खोल आणि तीक्ष्ण नजरेने दोन्ही बहिणींकडे पाहिले आणि त्यांना फटकारले, तुम्हाला दोघींनाही लाज वाटली पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क आठवले, पण तुम्ही तुमचे कर्तव्य विसरलात. तुमचेही तुमच्या पालकांप्रती आणि भावाप्रती कर्तव्य होते. जेव्हा जबाबदाऱ्यांची वेळ आली तेव्हा तुम्ही कुठेही दिसत नव्हते. आणि जेव्हा मालमत्तेचा प्रश्न आला तेव्हा तुम्ही तुमचा वाटा मागण्यासाठी आलात. दोन्ही बहिणी डोके टेकवून उभ्या राहिल्या. पण त्यांच्या वकिलाने अजूनही हार मानण्यास नकार दिला. कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आणि युक्तिवाद सुरू ठेवला. न्यायालय पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. एका आठवड्यानंतर जेव्हा रक्षाबंधनाचा सण आला, भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे सर्वात मोठे प्रतीक असलेला सण, पण आज विकासच्या घरात कोणताही उत्सव नव्हता. सकाळपासून घरात एक विचित्र, हृदयद्रावक शांतता पसरली होती. रियाने तिच्या भावाच्या रोहनच्या मनगटावर एक छोटी राखी बांधली. रोहनने त्याच्या बहिणीला भेटही दिली. घरात जीवनाचे रूप असलेला हा एकमेव क्षण होता. पण विकासचे मनगट मात्र आज रिकामे होते. दरवर्षी या वेळेपर्यंत त्याच्या दोन्ही बहिणी सीमा आणि रेखा घरी येत असत. जर ती नाही येऊ शकली तरी तिने पाठवलेल्या राखीचे पाकिट नक्कीच पोहोचलेले असायचे. पण आज ना बहीण आली होती ना राखी पाठवली गेली होती. पहिल्यांदाच त्याच्या मनगटाला राखीचा धागा बांधलेला नव्हता. सुनीता विकासच्या खांद्यावर हात ठेवून आशेच्या स्वरात म्हणाली, एक काम करा. जर तुमच्या बहिणी इथे आल्या नसल्या तरी तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहात. राखी बांधण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरी का जात नाहीत? काही मिठाई सुद्धा घेऊन जा. कदाचित या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचे हृदय वितळून जाईल. कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव सुद्धा होईल. सुनीताच्या डोळ्यात एक आशा होती की सर्व काही आता सामान्य होईल. विकासने ओल्या डोळ्यांनी सुनीताकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक उदास हास्य होते. नाही सुनीता, आता नाही. या सगळ्याला आता काही अर्थ नाही. आमच्यातील भाऊ बहिणीचे नाते आता कुठे राहिले आहे?
त्या कोर्टरूममध्ये सर्व नातेसंबंध, सर्व प्रेम, सर्व काही नष्ट झाले आहे. त्या आता माझ्या बहिणी नाहीत सुनीता, आता त्या फक्त वादी आहेत आणि मी प्रतिवादी आहे. आपल्यात आलेले अंतर राखीचे धागेही कमी करू शकत नाहीत. हे ऐकून शेजारच्या खोलीत असलेल्या सुमित्राजींना त्यांचे हृदय तुटल्यासारखे वाटले. आज निर्णयाचा दिवस होता. त्या दिवसाची विकास अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता. किंवा कदाचित त्याला भीती वाटत होती. सकाळ झाली होती. विकास त्याच्या खोलीतील खिडकीजवळ उभा होता, बाहेर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. वादळानंतर येणारी शांतता, जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होते. सुनीता त्याच्याकडे आली आणि हळुवारपणे म्हणाली, आज आपल्याला कोर्टात जावे लागेल. विकास मागेन वळता खिडकीतून बाहेर पाहत राहिला. सुनीता, मी आता थकलो आहे. मी आता हार मानली आहे. सुनीताला धक्का बसला. तुम्ही हे ऐनवेळी काय म्हणत आहात? विकासचे डोळे मंद झाले होते. मी आज न्यायालयात जाणार आहे आणि न्यायाधीशांना सांगणार आहे की मला हा खटला लढणे आता थांबवायचे आहे. मी माझ्या बहिणींना त्यांचा समान वाटा देणार आहे. मी हे घर विकेन, दुकान विकेन आणि मला जे काही पैसे मिळतील ते मी 3 भागात विभागून देईन. हे ऐकून सुनीताला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले आणि म्हणाली, पण मग आपण कुठे जायचे? आपल्या मुलांचे काय होईल? विकासच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपण कुठेतरी जाऊ सुनीता. आपण भाड्याच्या घरात राहू. मी काही छोटासा व्यवसाय शोधेन. पण आता हे सगळे, हे कोर्ट, हे वकील, हे केस, मला ते सहन होत नाही. मी माझ्या बहिणींना रोज माझ्या शत्रू होताना पाहू शकत नाही. मी माझ्या आईला रोज रडताना पाहू शकत नाही. त्याने आपल्या हातांनी आपला चेहरा झाकला. मी थकलो आहे सुनीता. मी हार मानत आहे. सुनीताचे मन तुटले, पण तिने तिच्या पतीचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तुमच्या सोबत आहे आणि मी नेहमीच असेन. 2 तासांनंतर कोर्टात विकास साक्षीदार पेटीत उभा राहिला. त्याचा चेहरा शांत होता. कोर्टाचे कामकाज सुरू झाले. दोन्ही वकिलांनी त्यांचे युक्तिवाद सादर केले. मग न्यायाधीशांनी विकासला थेट विचारले, श्री विकास, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? कोर्टरूम शांत झाला. सर्वांच्या नजरा विकासवर होत्या. विकास बोलू लागला. त्याचा आवाज आता विचित्रपणे संयमित झाला. न्यायाधीश साहेब, मला आता हा खटला लढायचा नाही. यावर संपूर्ण कोर्टरूम हादरला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनीताला, व्हीलचेअरवर असलेल्या सुमित्राजींना खूप दुःख झाले. विरोधी वकिलाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य उमटले. सीमा आणि रेखा या दोन्ही बहिणींनी एकमेकांकडे पाहिले. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी जे काही ऐकले ते खरे आहे. मग सीमा हळुवारपणे म्हणाली, आता उंट डोंगरावरून खाली आला आहे. विकास पुढे म्हणाला, न्यायाधीश साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा समान वाटा देण्यास तयार आहे. मी घर आणि दुकान विकेन आणि जे काही पैसे येतील ते आम्ही तिघांमध्ये समान वाटून घेऊ. मला फक्त हे संपवायचे आहे. आतापर्यंत शांतपणे ऐकणाऱ्या न्यायाधीशाने चष्मा काढला आणि विकासकडे लक्षपूर्वक पाहिले. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी विकासचा तुटलेला आत्मा वाचला. काही क्षणाच्या शांततेनंतर न्यायाधीश म्हणाले, श्री विकास, तुम्ही खरोखरच हा निर्णय स्वतःहून घेत आहात का? की तुम्ही थकून हार मानत आहात? विकासच्या डोळ्यात अश्रू आले. तो काहीही बोलू शकला नाही. त्याने फक्त डोके टेकवले. न्यायाधीशांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मला समजले मिस्टर विकास. मी गेल्या अनेक महिन्यांपासून या केसचा पाठपुरावा करत आहे. प्रत्येक सुनावणीत मी तुमच्या डोळ्यात वेदना पाहिल्या आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आवाज उंचावत त्यांनी संपूर्ण कोर्टरूमला उद्देशून म्हटले, मी या संपूर्ण केसचा सखोल अभ्यास केला आहे. मी सर्व तथ्ये, सर्व पुरावे पाहिले आहेत. आणि माझ्या मते तुमच्या बहिणींचा या मालमत्तेवर कोणताही नैतिक अधिकार नाही. हे ऐकून कोर्टरूम गोंधळात पडला. विरोधी वकील लगेच उभा राहिला. आक्षेप आहे न्यायाधीश महाराज. कायद्याने मिस्टर विकास स्वतः हे सर्व वाटून घेण्यास तयार आहेत आणि कायदेशीर दृष्टिकोनातून हेच सिद्ध होते. न्यायाधीशांनी वकिलाला थांबवत म्हणाले, मला तुमच्यापेक्षा कायदा चांगला माहीत आहे, जो मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार देतो. पण कायदा असेही म्हणत नाही का
की जो माणूस आपल्या कर्तव्यांपासून दूर राहतो त्याला हक्कांचा अधिकार नाही. ते पुढे म्हणाले, या माणसाने आपल्या बहिणींसाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान दिले. त्याने आपले शिक्षण, आपली स्वप्ने, आपले भविष्य यांच्यासाठी सोडले, जेणेकरून त्याच्या बहिणी अभ्यास करू शकतील आणि प्रगती करू शकतील. त्याने त्यांच्या लग्नांवर लाखो खर्च केले. त्याने त्यांच्या अडचणीतून त्यांना मदत केली. आणि आज त्याच बहिणी त्यांच्या भावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायाधीशाच्या आवाजात आता त्यांचा राग स्पष्टपणे दिसून आला, पण ते थांबले आणि विकासकडे पाहत म्हणाले, मला हे देखील दिसत आहे की हा माणूस तुटलेला आहे. आणि जर मी आज त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला विजय दिला तर तो कदाचित कधीही आनंदी होणार नाही. न्यायाधीशाने क्षणभर विचार केला. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली. श्री विकासला त्याच्या बहिणींना समान वाटा द्यायचा आहे म्हणून न्यायालय मान्यता देते, पण एका अटीवर. न्यायाधीशांनी हे शब्द उच्चारले तेव्हा कोर्टरूममधील वातावरण शांत झाले. विकासने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. विकासच्या बहिणींच्या आणि त्यांच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता होती. न्यायाधीशांनी थेट सीमा आणि रेखाकडे पाहिले आणि म्हणाले, मालमत्तेचे विभाजन होईल. तुम्हाला तुमचे हक्क सुद्धा मिळतील, पण वाटणी ही सर्वांसमोर होईल. आणि अट अशी आहे की ज्या दिवशी मालमत्तेची वाटणी होईल त्या दिवशी तुम्ही दोघींनीही तुमच्या सासरच्या घरातून किमान 10 लोकांना तरी आणावे लागेल. बहिणींचे चेहरे फिके पडू लागले. मग न्यायाधीश म्हणाले, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील की तुम्ही दोघी बहिणी तुमच्या आईवडिलांच्या घरातून तुमच्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या तुमच्या भावाकडून मालमत्तेत वाटा घेत आहात. आणि हो, तुमच्या पतीच्या बहिणींना म्हणजेच तुमच्या नंदांनाही त्यावेळी त्यांच्या पतींसह यावे लागेल. शेवटी त्यांना हे माहीत असले पाहिजे की मुलगी आणि बहिणींना सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दोघींनीही तुमच्या मुलांना सोबत आणले पाहिजे, जेणेकरून ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतील की त्यांची आई त्यांच्या मामाकडून तिचे हक्क कसे हिसकावून घेत आहे. त्यांनाही नात्यांपेक्षा पैसा कसा महत्त्वाचा आहे हे शिकायला मिळेल. न्यायाधीश क्षणभर थांबले, संपूर्ण कोर्टात नजर टाकली आणि मग म्हणाले, जर तुम्ही दोघींनी ही अट मान्य केली तर मी आजच मालमत्ता समान वाटून देण्याचा आदेश देईन. पण जर तुम्ही हे नाही केले तर हा खटला इथेच रद्द होईल. खरे तर हे एक ब्रह्मास्त्र होते. एका झटक्यात बहिणींच्या लोभाच्या किल्ल्याला उद्ध्वस्त करणारी एक चाल. हे ऐकून दोन्ही बहिणी संतापल्या. त्यांचे चेहरे फिके पडले. त्यांना समजले की न्यायाधीशाने त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवले आहे. जर तिच्या सासरच्यांना आणि विशेषतः तिच्या नंदांना हे कळले की ती तिच्या माहेरच्या कुटुंबाकडून जबरदस्तीने वाटा घेत आहे तर ते देखील त्यांचा वाटा मागण्यासाठी आमच्या मागे लागतील. आणि मग याचा त्रास आम्हालाच होईल. तिच्या भावाचे घर तोडण्यासाठी तिने वापरलेले कायदे आता तिच्या विरोधात गेले आहेत. विरोधी वकील गोंधळून म्हणाला, न्यायाधीश महाराज, हा निव्वळ अन्याय आहे. कायद्यात अशा अटीची कोणतीही तरतूद नाही. हा खटला लांबवण्याचा डाव आहे. न्यायाधीशांचा आवाज गडगडला, अन्याय अन्याय असा आहे की एका भावाला त्याच्याच बहिणींनी उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. जर तुमचा क्लायंट बरोबर असेल आणि तो फक्त तिचे कायदेशीर हक्क सांगत असेल तर तिने जाहीरपणे असे करण्यास का आक्षेप घ्यावा? हे सर्व काम सर्वांसमोर का होऊ नये? सत्याला झाकण्याची काय गरज आहे? न्यायाधीशांनी दोन्ही बहिणींना थेट उद्देशून म्हटले, हा आक्षेप घेतला जात आहे कारण तुम्हाला वाटा कसा घ्यायचा हे माहीत आहे, पण वाटा दुसऱ्यांना कसा द्यायचा हे तुम्हाला माहीत नाही. कायदा फक्त तुमच्यासाठी आहे का? आता दोन्ही बहिणी डोके टेकवून उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. न्यायाधीशांनी आदेश दिला, पुढील तारीख 15 दिवसांनी आहे. त्या दिवशी तुम्ही दोघींनीही माझी ही अट पूर्ण करूनच कोर्टात यावे, अन्यथा हा खटला रद्द केला जाईल. दोन्ही बहिणी त्यांचे चेहरे खाली ठेवून एकमेकींकडे पाहू लागल्या. त्यांच्या विजयाचा आनंद लगेचच पराभवाच्या तीव्र भीतीत बदलला होता. कोर्टातून बाहेर पडताच सीमाच्या पतीने फोन केला. त्याने उत्साहाने विचारले, काय झाले सीमा? निर्णय आपल्या बाजूने लागला की नाही? मला खात्री आहे की आज तुला तुझा हक्क मिळालाच असेल. त्याच वेळी धाकटी बहीण रेखाचा फोन वाजला. तिच्या पतीने तोच प्रश्न विचारला, मला लवकर सांग, तुला किती पैसे मिळतील?
दोन्ही बहिणींनी एकमेकांकडे पाहिले. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात लोभ होता, त्यांच्या कृत्याबद्दल खोल पश्चात्ताप नव्हता. न्यायाधीशांचे शब्द, त्यांच्या आईचे दुःख आणि त्यांच्या भावाचा तुटलेला चेहरा, हे सर्व त्यांच्या डोळ्यांसमोर आले. सीमाने थरथरत्या आवाजात तिच्या पतीला सांगितले, आम्हाला कोणतीही मालमत्ता नको आहे, आणि रेखा रडत रडत तिच्या पतीला म्हणाली, मी माझा खटला मागे घेत आहे. दोघींनी फोन ठेवला. त्यांनी मालमत्ता जिंकली नव्हती, पण त्यांनी त्यांची माणुसकी, त्यांचा सन्मान, त्यांचा भाऊ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पालकांचे घर, हे सर्व काही गमावले होते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.